जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आदरणीय येथील सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय श्रीराम. जय गुरुदेव. पहिल्यांदा माझा आवाज चेक करतो, बरोबर ऐकू येतोय, काही डिस्टर्बन्स नाही. जय श्रीराम. जय गुरुदेव. चला, नेहमीप्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. आपण आतापर्यंत श्रीरामांचं वैराग्य, त्याच्यानंतर मुमुक्ष व्यवहारात जे काही 4 मोक्षाचे द्वारपाल सांगितले ते, त्याच्यानंतर सगळं मुमुक्षांचं व्यवहार कसं असेल, त्यांचं वागणं कसं असेल, आणि मग उत्पत्ती प्रकरणामध्ये सारांश आणि अजून जे सुरू आहे की जे काही निर्माणच नाही झालं त्याच्याबद्दलच आपण सगळं निर्माण झालं म्हणून त्याच्याशी बांधून घेतो. आणि त्यापुढे मग ते सगळं सांगण्यासाठी लीला सरस्वतीची कथा, आणि लीला सरस्वती नंतर मग कर्कटी राक्षसीची कथा ही आपण ऐकली. मागच्या वेळेस कर्कटी राक्षसीचा आणि त्या राजाचा संवाद, आणि मग त्याच्यानंतर तिचं पुढे काय झालं त्या राक्षसीचं, हे सगळं आपण आतापर्यंत कथेमध्ये ऐकलं. आणि आज जे काही आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये 10 इंदुपुत्रांची कथा, नंतर अहिल्या आणि इंद्र यांची कथा, चित्ताख्यान, नंतर हे जे काही बालाख्यान आहे त्या सगळ्या गोष्टी आज इथे आलेल्या आहेत. आणि मग लवण राजाची कथा सुरू होते. योग वासिष्ठामध्ये या सगळ्या गोष्टी सांगता वसिष्ठ ऋषींनी जे सूक्ष्म मेसेजेस दिलेले आहेत, जे संदेश दिले आहेत, तर आशा करतो की ते थोडे शोधायचा प्रयत्न आपण आपल्या परीने करतो. हे ज्ञान कुठलंही असेल ते केवळ पुस्तकात आहे, वाचायचं आणि मला खूप छान वाटतं ह्यासाठी म्हणून नाही. त्याचं आपल्या जीवनावर आतापर्यंत जे काही संस्कार झालेले आहेत, जे काही आपण आतापर्यंत वागलो आहोत, आणि तो सगळा इतिहास एकदा बघायचा की हे कशामुळे झालं होतं, याच्यामध्ये हे जे काही सगळं ज्ञान आहे याचा कसा परिणाम झालेला आहे, आणि त्याच्यामुळे इथून पुढे इतिहास कशासाठी बघायचा की आपल्या जे काही पूर्वीच्या झालेल्या चुका असतील किंवा काही असतील तर त्या होऊ नये म्हणून. तर इथून पुढे अशी परिस्थिती पुन्हा आली तर आपल्या मनाला कुठले संस्कार हे आपल्यासमोर ठेवायचे, त्या संस्कारांचा उपयोग करून पुन्हा तशा प्रकारच्या चुका होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आपल्याला या गोष्टी वाचता शिकायच्या. आता या आजच्या सत्रामध्ये आपण हे जसं इंदुपुत्रांची कथा वसिष्ठ ऋषींनी सांगितली, हा सगळा जो मनशक्तीचा खेळ आहे, त्याच्यानंतर मन आपलं किती शक्तिमान आहे, काय निर्माण करू शकतं, आणि त्याचप्रमाणे आपलं जे शरीर आहे या शरीरावरती सुद्धा त्याचा कसा परिणाम होऊ शकतो, हे सगळं त्यांनी या इंदुपुत्रांच्या आणि त्याच्यानंतर अहिल्या आणि इंद्र यांच्या कथेमधून सांगितलं. या कथा काही मुद्दाम वेगळ्या सांगायची गरज नाही. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर हे जे काही 10 पुत्र होते इंदू ब्राह्मणाचे, त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर असा विचार केला की या जगामध्ये आपण किती दिवस असंच त्रास भोगत राहायचं, एक कुठलं तरी दुःख एकानंतर एक हे येत राहणार. बरं, आपण काय केलं म्हणजे या दुःखातून सुटू शकतो. मी जर राजा झालो तर राजासुद्धा हा दुसऱ्या राज्यांच्या आक्रमणाला भीतो, किंवा त्याच्यावरती देव आहे, इंद्र आहे, या सगळ्यांची त्यांच्यावर काही ना काही संकट येण्याची शक्यता असते. मग असं असेल तर तो राजा होण्यापेक्षा आणखी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही आपण होऊ शकतो का.
मग असा विचार करता करता त्यांच्या लक्षात आलं की या विश्वाचे आपण निर्माते व्हावे, या ब्रह्मांडाचंच निर्माता व्हावं, जेणेकरून आपण ठरवू की हे माझं जग किती दिवस चालेल, कसं चालेल. कारण अगदी मी इंद्र जरी झालो, अगदी मी विष्णू जरी झालो, तरीसुद्धा माझं नियमन हे या ब्रह्मांडाच्या याच्या नियमाप्रमाणे होईल. तर या ब्रह्मांडाचा नियम ठरवणाराच त्यांचा नियम करता तो ब्रह्मा असंच आपण व्हावं, असा त्यांनी विचार केला. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं संकल्प करून मग पुढे सगळं तप केलं आणि तसे ते झाले. या विषयात हे सगळं समजवताना वसिष्ठ ऋषींनी जे काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत ते थोडं बघू. पहिल्यांदा, आपल्या मनाची शक्ती एवढी आहे की आपण आपल्याला जे हवं ते करू शकतो. त्याच्यात फक्त योग वासिष्ठमध्ये इन जनरल एक गोष्ट जी आपल्या निर्माणाच्या बाबतीत, आपल्या नियतीच्या बाबतीत सांगितली, ती म्हणजे आपला जो काही संकल्प असेल तर तो सिद्धीस नेण्याचं कार्य हे नियतीचं आहे. फक्त तो संकल्प हा दृढ असावा आणि तो शुभ असावा, म्हणजे मग तो पूर्ण होण्याचं काम ही नियती करू शकते. आता या जन्मात शक्य नाही झालं तर पुढच्या जन्मात, त्या जन्मात ते पुढचं झालं, त्याच्या पुढच्या जन्मात, ह्या असं सगळं करण्याचं कार्य हे नियतीचं असतं. आणि म्हणून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील हे आपण लक्षात ठेवावं. आता त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा की ते सोडून इच्छा सोडून द्यायच्या, कारण इच्छा पूर्ण होणे काही फायदा नाही हे आपल्याला माहिती आहे. ज्यांनी पूर्वी योग वासिष्ठ ऐकलेलं आहे त्यांना हे नंतरही आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा हा विषय येईल की किती इच्छा ठेवल्या, त्या कितीही पूर्ण झाल्या तरी संपत नाही. बरं, आपल्याला इच्छा पूर्ण करून जे प्राप्त करायचं असतं, जे सुख मिळवायचं असतं, ते सुख काही मिळत नाही. दरवेळेस नवीन इच्छा, पुन्हा तात्पुरतं थोडंसं सुख, पुन्हा नवीन इच्छा, या चक्रातच जात असतं. पण ही मनाची शक्ती जशी या रीतीने सांगितली आहे की तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते करू शकतो, तसंच हे मन सुद्धा आपल्या बाबतीत नुसतंच मी ब्रह्मदेव होईल आणि ते साध्य करेल किंवा मी खूप श्रेष्ठ कार्य करेल म्हणून ते साध्य होईल, ही जरी एक सकारात्मक बाजू असली तरी नकारात्मक बाजू सुद्धा तशीच आहे की आपण आपल्या मनाच्या संकल्पांनी काय काय निर्माण नाही करत आणि त्या निर्मितीच्या माध्यमातून आपण जे काही स्वतःला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास करून घेतो किंवा आपण जे नुसते मनाचे खेळ खेळत राहतो आणि त्याच्यातच आपलं मन आणि आपलं अस्तित्व आपण अडकवून ठेवतो. याचे अनेक उदाहरणं असतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये. मनामध्ये आपण काहीतरी विचार केलेला आहे, सतत खेळ चाललेला आहे कुठला तरी, आणि त्या खेळाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या परिस्थितीबद्दल आपले काहीतरी विशिष्ट प्रकारचे संस्कार, विचार हे करून ठेवलेले आहेत. आणि ते जसे येतील, एखादी व्यक्ती दिसल्याबरोबर आपण जे संकल्प केलेला आहे त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचं वागणं असू शकतं. एखादी परिस्थिती ही आपल्या मनाचा जसा संकल्प असेल त्याप्रमाणे ती परिस्थिती असू शकते. त्यामुळे मनाची शक्ती ही जशी यांनी मोठ्या प्रमाणात दाखवली की तुम्ही ब्रह्मांड निर्माण करू शकता, पण ती सूक्ष्म सुद्धा असते. आपल्या आज जी काही क्रिया साधना घेतली त्याच्यातलंच एक उदाहरण, आणि जे माझं स्वतःचंही फार पूर्वीचं उदाहरण आहे, की मन शांत असेल तर आजूबाजूला कसा परिणाम असतो, मन अशांत असेल तर आजूबाजूला कसा परिणाम असतो, हे सगळं जे आपण दिसतं, जे आपण अनुभवतो, त्याची 1-2 गोष्टी आज सांगतो. की क्रिया झाल्यानंतर आजच्या सेशनमध्ये जेव्हा ध्यान सुरू होतं तेव्हा एक लेडी, आपल्या एक पार्टिसिपंट, त्यांची नात ही थोड्या वेळाने आपोआप त्यांच्या मांडीत येऊन बसली. आणि कारण तिला काही असं एकदम शांत वाटलं कुठेतरी, तर ती आली त्यांच्या मांडीमध्ये बसली. हा अनुभव मी अनेक वेळा माझ्या मुलाच्या बाबतीत घेतला आहे. अतिशय तान्हा असताना तो झोपला असेल किंवा काही असेल आणि मी साधना करतो आहे, आणि जेव्हा मी ध्यानात बसलो तो बरोबर तो कुठून तरी येऊन माझ्या मांडीत बसून जायचं. काय वाटायचं माहित नाही, पण शांतपणे मांडीत बसलेला असायचं. ही जी आपल्या मनाची अवस्था आहे ही बाहेर सहज रिफ्लेक्ट होते. याचे हे असे उदाहरण आहे. घरामध्ये सगळं शांत आहे परंतु मनामध्ये क्रोध आहे. आई चिडली असेल, वडील चिडले असतील, तर त्यांच्या मनाचे जे स्पंदन आहेत ते सुद्धा बाहेर दिसून येतात. ही इतकी मनाची शक्ती, सूक्ष्म शक्ती असते. तर हिच्यावरती सुद्धा या गोष्टीच्या माध्यमातून थोडा अभ्यास करावा. आपल्या वागण्याच्या बाबतीत हे स्वतःला सांगावं की मनाची शक्ती अशी आहे की आपण जे पाहिजे ते निर्माण करू शकतो. आपल्याला जे हवं ते आपल्या पुढे येऊ शकतं. या शक्तीचा विचार करून
इतक्या पुष्कळदा असे मला प्रश्न आलेले आहेत की आपण दुसऱ्यांचं बिहेवियर ठरवू शकतो का, किंवा दुसऱ्यांचं बिहेवियर बदलू शकतो का, आपल्या मनामध्ये जे जे विचार येत असतात त्यांचे खरंच इतरांवरती परिणाम होतात का. तर या सूक्ष्म शक्तीचा थोडा नीट विचार केला तर लक्षात येईल की या बऱ्याच गोष्टी शक्य आहेत. मी टिपिकली समजा 2 मित्रांमध्ये किंवा रिलेशनमध्ये, नवरा बायको असू द्या, आईवडील असू द्या, कोणी असू द्या, कधीतरी एखादं भांडण झालं किंवा काहीतरी कारणामुळे जमत नाहीये आणि कधी एखाद्या व्यक्तीचा विचार आला, तर मनामध्ये जर सतत 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 नकारात्मक विचार असतील, त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह विचार येत असतील, तर आपण त्या व्यक्तीला दोष देतो किंवा ती व्यक्ती अशीच आहे, ती व्यक्ती तशीच आहे, अशा प्रकारचे आपण त्यांच्यावरती लेबल लावत असतो. आणि ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं की ती व्यक्ती भली तशी नसेल, परंतु आपल्या या विचारांमुळे, मनाच्या शक्तीमुळे ती व्यक्ती तशी व्हायला लागते. आता त्या व्यक्तीची स्वतःची शक्ती कशी आहे, त्या व्यक्तीचा स्वतःची विचार करण्याची वृत्ती कशी आहे, हा एक भाग आहे निश्चितपणे. परंतु आपल्या दृष्टीने आपण त्या व्यक्तीला, कारण आपणच आपलं विश्व निर्माण करतो आहे, त्या व्यक्तीने कसं वागावं हे सुद्धा आपणच ठरवतो आहे, तर हे संस्कार कुठेतरी होतात. आपल्याला जर याच्या उलट करायचं असेल की आपल्याला एखाद्या व्यक्तीने खूप चांगलं वागायचं असेल, निदान आपल्याशी तरी, तर जेव्हा जेव्हा शांतपणे विचार करत असू किंवा आपल्याला मुद्दाम याचं प्रोसेस करायचं असेल, तर मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल सतत चांगला विचार आणावा. शेवटी आपला गोल काय आहे, आपल्याला ती व्यक्ती कशी हवी आहे, आपल्याला त्या व्यक्तीसोबतचे संबंध कसे हवे आहेत, याच्यावर पहिल्यांदा विचार करावा. आणि मग कधी मनात जर दोष देत असू किंवा मनामध्ये निगेटिव्ह आपण बाहेर स्पंदनं फेकत असू, तर त्याच्याऐवजी त्या व्यक्तीबद्दल सकारात्मक विचार करत जावा, चांगला विचार करावा. आपल्याला त्याचे चांगले परिणाम हे निश्चितपणे दिसून येतात. पुष्कळदा आपण म्हणतो माझ्या बाबतीत काही लोक चांगले वागत नाही किंवा माझ्या जवळच्यांच्या बाबतीत अशा अशा गोष्टी होतात, आणि ते जशी स्प्रिंग असते ना, स्प्रिंगवरती एक जर पाण्याचा बिंदू किंवा तेलाचा बिंदू सोडला तर ती स्प्रिंगवरून असं घसरत 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 खाली यायला लागतं. त्याचा नॅचरल फ्लो खालीच असतो. निगेटिव्हिटी हा सुद्धा आपला नैसर्गिक स्वभाव आहे. पटकन निगेटिव्हिटी आपण कॅच करतो, त्याच्याबद्दल आपण नकारात्मक दृष्टीने विचार करायला लागतो. याला उलटा जोर लावून वरती नेणं हे थोडंसं प्रयत्नांचा भाग असतो, आणि त्यामुळे सहज आपल्या मनात कधी विचार आला कोणाबद्दल तर स्वतःला सांगावं नाही नाही, आपल्याला काय हवंय, चांगलं हवंय, त्याचंही चांगलं हवं, अगदी शत्रू असला तरी चांगलं हवं, त्याला चांगली बुद्धी मिळावी, हे आपले विचार असतील तर त्या पद्धतीने आपण मनावर वारंवार तसे संस्कार केले तर आपल्या आतमधून तशी ऊर्जा बाहेर पडून समोरच्यांवरती सुद्धा त्याचे चांगले परिणाम हे दिसू शकतात. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलायची असेल तर स्वतः नियमितपणे चांगले विचार करावे. नुकतंच गुरुजींनी आय स्टँड फॉर पीस नावाचं एक सिरीज घेतली होती, त्याच्यात ध्यान पण होते. जगाच्या कल्याणासाठी ध्यान करावे असं म्हटलंय. आम्ही नेहमी असं सांगतो की आपण जर ध्यान करायला लागलो तर त्याची स्पंदनं हे आपल्या 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये, आजूबाजूला जी रेडियस आहे, त्रिज्या म्हणतो, त्या 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये, वर्तुळामध्ये पूर्णपणे ती ऊर्जा पसरते, तिकडे सुद्धा शांतता निर्माण होते. तर ह्या गोष्टीचा अनुभव, आपल्याला विश्वास ठेवायची गरज नाही, आपण म्हणजे त्याच्यावर विचार करायची गरज नाही, सांगितलं आहे गुरूंनी तर श्रद्धा ठेवावी आणि करावं, हे सहज दिसून येतं. मी आज जसं उदाहरण दिलं एका लहान मुलाचं किंवा माझ्याकडे, तर ते क्लिअर सांगतात की आहे कुठेतरी स्पंदन होतात, ते मुलं कॅच करतात. इतकंच काय, अगदी झाडं झुडपं सुद्धा ह्या गोष्टी कॅच करतात. माणसाची तर सोडूनच त्या गोष्ट, अनेक प्रयोग झालेले आहेत. एका खोलीमध्ये समजा एक झाड ठेवलेलं आहे आणि तिथे येणारी व्यक्ती अतिशय रागीट असेल, संतापी असेल, तर त्या झाडाची वाढ सुद्धा ही बरोबर झालेली नाही. उलट दुसऱ्या खोलीमधल्या झाडाची वाढ ही व्यवस्थित झाली, तिथे येणारी व्यक्ती प्रसन्न होती, आनंदी होती. तर असे प्रकार सुद्धा हे होतात. याच्यानंतर याच्यानंतर अहिल्या नावाची राणी आणि इंद्र नावाचा त्याच गावातला एक पुरुष, यांची पण गोष्ट योग वासिष्ठमध्ये सांगितली आहे. ह्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की शरीरावरती सुद्धा मनाचं नियंत्रण ठेवता येतं. आपली संकल्पना अशी असते की शरीर म्हणजे मी, आणि इथे मी म्हणजे शरीर नाही किंवा शरीर म्हणजे मी नाही, मी याच्या पलीकडे. तर ही जी मनाची शक्ती आहे की मला शरीराला कितीही त्रास झाला, काहीही झालं तरी मी त्याच्यामध्ये हारणार नाही. आपल्याला ह्या गोष्टी नवीन नाही आहेत. अनेक सैनिक, अनेक लोक हे एका मर्यादेच्या पलीकडे केवळ मनाच्या शक्तीनेच कार्य करू शकतात. एखाद्या लहान मुलाला जसं काही कठीण काम करायला सांगितलं
तर तो मनाच्या शक्तीने निश्चितपणे करू शकतो. उत्साह असेल तर आनंदाने करू शकतो. घरामध्येच आपलंच घ्या ना, आपल्याला जसं आता कोविडचा काळ संपला एक प्रकारे, सगळे लोक आपल्या आपल्या कामाला लागले. परंतु पूर्वी असं होतं की चला आज मोलकरीण घरात नाहीये, कोणीच नाहीये, मग आपल्याला भांडे घासायचे आहेत. मग नवरोजींना म्हटलं जरा भांडे घासा, तर ते नाही, आज अंग दुखताय, हात दुखताय, पाय दुखताय, तसले कारण येतात. आणि तेच म्युझिक लावून डान्स करा म्हटलं तर लगेच आवडीचं काम आहे, सुरू होतील जनार्दन नाचायला. हो ना. मुलांच्या बाबतीत म्हणा, त्यांना म्हणा जरा थोडं इकडचं तिकडचं काम कर रे, तर ते ऐकत नाही. आणि तेच मित्रांसोबत खेळायला जायचं म्हटलं की लगेच सगळा उत्साह येतो. कशामुळे? हे सगळं मनाचे खेळ आहेत. आपण आपल्या शरीराला, विशेषतः विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेकदा असे कारणं दिली जातात, कंटाळा आला, थकलो आहे, झोप आली आहे, आणि त्यांना सांगितलं की हे मनाचे खेळ आहेत. ज्यांना हे रहस्य कळतं ना, ते आपल्या शरीराला त्याच्याही मर्यादेच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतात. हीच गोष्ट त्यांनी इथे सांगितली आहे की शरीर म्हणजे मी, ही जी आपली कल्पना असते ती सोडून मी या शरीराच्याही पलीकडे आहे, या शरीराला आणखी बरंच काही करू शकतो. हे अनेक गोष्टी इथे हे उदाहरण, हे जे हा विषय आहे हा या गोष्टीतून त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर मग पुढे अतिशय सुंदर असं आख्यान आलं आहे, ते म्हणजे चित्ताख्यान. आणि चित्ताख्यान हे माझ्या दृष्टीने योग वासिष्ठमधलं अतिशय सुंदर असं आख्यान आहे, मला खूप आवडतं. चित्ताख्यानमध्ये त्या व्यक्तीची कथा सांगितली आहे की जी, त्याला 1000 हात 1000 डोके अशा प्रकारची व्यक्ती, आणि जंगलामध्ये फिरते आहे, स्वतःला फटके मारून घेते आहे. आणि स्वतःला फटके मारण्यामध्ये पुन्हा ओरडायचं, रडायचं, कुठेतरी काटेरी जंगलात पडायचं, आणि ते सगळं तिकडून पळता पळता थोडंसं बाहेर आलं की मग कुठेतरी एखाद्या छान वनामध्ये गेलो, थोडा आराम मिळाला, त्याच्यातून पुन्हा बाहेर पडले, पुन्हा कुठल्या तरी अंधाऱ्या विहिरीत पडले, आणि त्या विहिरीतून मग कोणी बाहेर काढायचा प्रयत्न केला, तिथून बाहेर आलीच नाही, आली तर पुन्हा सैरावैरा पळत सुटणं, कधी काट्यांमध्ये अडकणं, कधी दगडांवरती आपटणं, कधी स्वतःलाच मारत बसणं. हे जे काही सगळे त्या व्यक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत, या गोष्टीमध्ये एक लक्षात येईल की ह्या सगळ्या सततच्या धावपळीमध्ये सुख कुठे नाहीये. तात्पुरतं कुठेतरी सुख आलं आणि पुन्हा तीच धावपळ सुरू झाली. वसिष्ठ ऋषी हे श्रीरामांना सांगतात, आणि या गोष्टीमध्ये की जेव्हा मी त्या व्यक्तीला थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की ही व्यक्ती मला पहिल्यांदा झिडकारते की तू माझ्या सुखामध्ये अडथळा आणतोय. हा आपला अनुभव अनेकांचा असतो की आपण कोणाला तरी मदत करायला जातो आणि त्याला वाटतं की नाही, तो आहे तिथे सुखी आहे, तुम्ही मला माझ्या सुखामध्ये अडथळा आणत आहात, आणि म्हणून आपल्यावरती ओरडलं जातं, आपण त्या व्यक्तींना सोडून देतो तसं, किंवा ही व्यक्ती आपल्यापासून दूर चालली जाते. हे असे प्रकार त्यांनी सांगितले. आणि मग नंतर ज्यांना ज्यांनी ऐकलं, त्यांनी ऐकल्यानंतर मात्र त्यांचं कल्याण झालं. त्यांनी त्या लोकांची गोष्ट अशी सांगितलेली आहे की एखाद्याने ऐकलं की मी कोण आहे, काय आहे, मग त्याला लक्षात आलं की अरे आपलं शरीर गळतं आहे, आणि शरीर गळून पडायला लागल्याबरोबर तो अतिशय रडायला लागला, तो जो काही पुरुष होता. आणि त्याच्यानंतर मग ते सगळं शरीर गळून पडल्यानंतर मग मात्र त्याला आनंद झाला, हसायला लागला, आणि तो मग पुढे कुठेतरी चालला गेला. तर हे सगळे जे घटना सांगितलेले आहेत, याचं त्यांनी तात्पर्य इथे असं सांगितलं आहे की आपलं मन, आपलं चित्त म्हणजेच हे या जंगलामध्ये, संसार नावाचं जे जंगल आहे त्याच्यामध्ये फिरणारा तो पुरुष, आणि त्या पुरुषाला जे काही त्रास होत असतात, तर जसं या मनानेच आपल्याला स्वतःला अनेक प्रकारचे त्रास दिलेले असतात. मन म्हणतो आपण, आपल्याला काय मन आहे माहीत नाही. आपण ही लवणराजाची गोष्ट उद्यापासून ऑलरेडी आपली थोडीशी झालेली आहे आणि इथून पुढे सुरू करणार आहोत. त्या गोष्टीच्या माध्यमातून हे मन म्हणजे खरंच काय आहे की नाही असे प्रश्न यावे इथपर्यंत आहे. तर ह्या गोष्टीत असं सांगितलं आहे चित्ताख्यानमध्ये की हे मन स्वतःच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करतं. त्याला आपण बघा, आपलं मन कधी स्थिर असतं का? एखाद्या माकडासारखं सतत कुठेतरी इकडे जा तिकडे जा, सतत विचार करत राहा. आणि बरं, नुसता विचार केला तर असंही नाही, त्या विचारांसोबत त्याच्या भावना पण येतात. हो ना. भावना काय होतात, मग मनामध्ये कुठेतरीच आपल्या आतमध्ये त्रास होतो, कधीतरी राग येतो, कधीतरी आनंद होतो, कधीतरी आणखी भीती वाटत असेल. जे काही सकारात्मक नकारात्मक या सगळ्या भावनांच्या खेळ आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये या सुरू असतात.
की शरीरामध्ये यासाठी म्हणणार होतो की या मनाच्या आतमध्ये चालणाऱ्या भावना या शरीरावरती पण परिणाम करत असतात. म्हणून एक प्रकारे ते सगळं चाललंय ते शरीराशी संबंधित पण आहे. तर ही जी व्यक्ती असते, हे जे चित्त आहे, हे जे मन म्हटलं आहे, या सगळ्या आपल्या विचारांमुळे, आपल्या भावनांमुळे, संकल्पनांमुळे स्वतःलाच त्रास देत राहतं. आणि याच्या त्रासातून मग त्याला कोणी थांबवायला गेलं, कोणी ज्ञान दाखवलं, कोणी विवेक आणण्याचा प्रयत्न केला, कोणी सांगितलं की अरे हे असं थांबव, का पळत आहेस, थोडा विचार कर, तर त्याला नॅचरली जे आहे त्याच्यातून बाहेर येणं आवडत नाही. आजच्या काळातले उदाहरणं द्यायचे झाले, मी ज्या अनेक लोकांशी बोलतो, कोणाचे मोबाईलचे ॲडिक्शन्स आहेत, कोणाचे लॅपटॉपवरती मूवीज बघण्याचे ॲडिक्शन्स आहेत, किंवा आणखी गेम्स खेळण्याचे ॲडिक्शन्स आहेत. आणि अशा लोकांना जेव्हा विरोध केला जातो, तो विरोध करणाऱ्याला माहिती आहे, म्हणजे आईवडील असाल आणि मुलांना सांगितलं की अरे हा मोबाईल जास्त बघणं बरोबर नाही, याच्यावर गेम खेळणं बरोबर नाही, तर काय होतं? तो म्हणतो की मी माझ्या दुनियेत आहे आणि तुम्ही मला त्रास देत आहे. सांगणाऱ्याचा उद्देश असतो की ह्याच्यात तुझं भलं नाही, तू अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, आपली स्वतःची प्रगती कर, चांगले खेळ, स्पोर्ट्स खेळ, स्वतःचं शरीर बनव, व्यायाम प्राणायाम कर, एखादी कला शिक. हे सगळं सांगण्याचा उद्देश त्याच्या आईवडिलांचा असतो. पण ह्याला काय वाटतं, मी गेम खेळतो आहे आणि या गेममध्ये यांनी डिस्टर्बन्स आणला, चिडून जातात. एक 3-4 दिवसापूर्वीच्याच पेपरमध्ये अशी बातमी वाचली होती, अतिशय दुःखदायक घटना आहे ती, की एका मुलाला त्याच्या आईनी पबजी नावाचा गेम खेळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, खेळू दिलं नाही, तर त्यांनी आपल्या आईची हत्या केली. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. पण हे व्यसन, हे मन अशा स्वरूपाचं असतं. आपण घरात कितीही सांगायचा प्रयत्न करा, ते थोडा धाक दाखवला, थोडं जास्त केलं तर कदाचित प्रकरण बिघडू शकतं, अशी भीती असते. ते अगदी सामोपचाराने, तत्वबोधानेच या गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्याला खूप जोर लावून हे कार्य होत नाही. तर पण मनाचं स्वरूप हे असं आहे. आपल्याला कोणी चांगलं सांगायला गेलो की तो आपला विरोधी. तुम्ही कितीतरी लोकांनी, कितीतरी जणांना योग वासिष्ठाची सत्र ऐका म्हणून आग्रह केला असेल, कोणाला तरी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करा म्हणून आग्रह केला असेल, कोणाला तरी तणावमुक्ती जीवनचे सत्र अटेंड करा, सकाळी लवकर येऊन योगासनं करा हे सांगितलं असेल, आणखी कोणीतरी दुसऱ्या कुठल्या पंथाचे असाल, काही असाल, काहीतरी या, आमच्यासोबत जॉईन व्हा, सत्संगाला या, हे असे सगळ्या प्रकारचे उदाहरणं दिले. 2दा-4दा फोन करून सांगितल्यानंतर काय होतं, आपला नंबर ब्लॉक होतो, नाही तर मग दुसरंच कोणीतरी फोन उचलतं, मग आई घरी नाही आहे, बाबा घरी नाही आहे, नंतर फोन करतील, हो ना. हे असल्या प्रकारची उत्तरं आपल्याला ऐकायला मिळतात. आपण कोणाचं तरी चांगलं करायला जातो आणि त्या व्यक्तीला त्यांना स्वतःच्या दुःखातच राहायचं असतं. तसं हे या चित्ताख्यांचं वर्णन आहे. ह्याच्यामध्ये ती व्यक्ती स्वतःच दुःखात पडत राहते. कोणीतरी आणल्यानंतर जेव्हा कधीतरी हे ज्ञान व्हायला लागतं की आता मला ऐकायचं आहे समोरचा काय म्हणतो ते, आणि मग चला करून बघू असा विचार करायला लागल्यानंतर मग आपले जे बंधन आहेत त्या बंधनांपासून आपण थोडंसं ढिलं व्हायला लागतो. म्हणजे मग मला जसं एखाद्याला मूवीला जायचं आहे आणि दुसरीकडे सत्संगाला जायचं आहे, खूप जवळचा मित्र आहे, त्यांनी म्हटलं ते मूवी वगैरे सगळी बाजूला टाक, तू आज आमच्यासोबत सत्संगालाच चल किंवा एखाद्या कोर्सला चल, याची खूप चिडचिड होते, संताप होतो. किंवा साधा मोबाईलचे घ्या, मोबाईल सोडायला सांगितलं मुलांना तर संताप होतो, चिडचिड होते. का? कारण आपले बंधनं सुटत आहेत. आपण ज्याला आपल्याला आवडणारे बंधन होते, ज्याला आपलं स्वतःचं सुख समजत होतो, ते सुख, ही कल्पना ही सुटायला लागते. जसे या व्यक्तीचे 1000 हात आणि हे सगळं अवयव गळून पडायला लागत होते, तसंच ह्या लोकांचे हे अटॅचमेंट्स ह्या सुद्धा सुटायला लागतात. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची चिडचिड होते. परंतु हे सगळं सुटल्यानंतर जेव्हा मग खरा आनंद मिळतो, आणि आनंद कसा असतो मग, की चला मोबाईलची सवय सुटली, एखादं व्यसन सुटलं, बरोबर आहे, किंवा मित्राला म्हटलं की तू सोड, मूवीच्या ऐवजी, सिनेमाच्या ऐवजी सत्संगाला आहे, तिथे आल्यानंतर चांगलं ज्ञान मिळालं, स्वतःकडे लक्ष देण्याची बुद्धी निर्माण झाली. हे सगळं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा, आणि त्याचे जे परिणाम दिसायला लागतात, मी प्रत्यक्ष जीवनात बघायचं झालं तर असले व्यसनं सुटल्यानंतर ती विद्यार्थी असेल तर अभ्यास करायला लागतो, एखादा असेल तो कलेच्या मागे लागतो, आणि ह्याच्या माध्यमातून पुढे जे समाजामध्ये त्यांना मान सन्मान मिळतो, त्याच्यामधून त्यांना जे काही एक स्वतःचं भविष्य चांगलं दिसायला लागतं, म्हणजे अभ्यास करतायत, चांगले मार्क मिळत आहेत, किंवा स्वतःच्या व्यवसायात आहात, कलेमध्ये प्रॅक्टिस करून आणखी त्याच्यात रिफाईन करतात, आणखी एक्सपर्ट होत आहेत, हे सगळं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा
त्याचे परिणाम चांगले दिसायला लागल्यानंतर मग आनंद होतो की चला मी त्या संकटातून सुटलो. मोठी विचित्र गोष्ट आहे व्यसनांची. ते पकडल्यानंतर सुटत नाही, भयंकर त्रास देतात, पण सुटल्यानंतर मात्र मनाला समाधान असतं की अरे सुटलो, आनंद झाला. हो ना. तर हे जे चित्ताख्यान आहे हे अशा स्वरूपाचं आहे. आपण चांगलं द्यायला जावं, सुरुवातीला त्रास होतो, पण सुटल्यानंतर मात्र आनंद. मग तोच एकदम त्याच्यामध्ये पुढे की अरे वा किती छान आनंदाची गोष्ट आहे. पण याच्यामध्ये महत्त्वाचा संदेश काय दिलाय, तर ही जी चंचलता आहे मनाची, हे जे मन सारखं इकडे तिकडे फिरत असतं, ही चंचलता नष्ट करा, असा वसिष्ठ ऋषींनी त्या आख्यानामध्ये संदेश दिलाय. आता ही चंचलता कशी नष्ट करायची? मन तर सारखं इकडे तिकडे फिरत राहतं. आपण काही काही पूर्वी जे सूत्र बघितलेले आहे, एक आपला श्वास आहे. वारंवार योग वासिष्ठच्या पूर्वीच्या सगळ्या सत्रांमध्ये श्वासावरती लक्ष द्यायला सांगितलं आहे. आपला श्वास हा आपला खरा मित्र आणि ह्याच्यासोबत जर जास्तीत जास्त राहिलं तर आपोआप मन हे स्थिर होतं. मनाचा आणि श्वासाचा हा सहज संबंध असा आहे. मन आपल्या श्वासाला स्थिर करा, मन आपोआप स्थिर होतं. तर ह्या माध्यमातून आपण ही चंचलता थोडी कमी करू शकतो. दुसरी गोष्ट, हे एक श्वास हा शारीरिक स्तरावरती झाला. मनाच्या स्तरावरती जर विचार करायचा झाला तर सततचे संस्कार करायचे. आपण जे योग वासिष्ठ वाचतो आहोत नियमितपणे, त्याचा अभ्यास करतो आहोत आणि त्याची चर्चा करतो आहोत, तर ह्या माध्यमातून सुद्धा आपल्यावरती संस्कार होत असतात. काय असतात हे संस्कार? हेच की सगळं उत्पत्ती म्हणजे शून्य आहे, काही निर्माणच झालेलं नाही आहे, याच्याबद्दल कसला विचार करायचा, या सुखांच्या मागे कितीही लागत गेलो तरी काही होणार नाही. बरं, विचार करून करून खरंच काय मिळतं? अनेकदा असे काही परिस्थिती येतात की जिथे मन हे नुसतं विचार करत राहतं की काय करू काय करू. मी म्हणतो एखादा खरंच सकारात्मक प्लॅनिंग असेल, असा विचार असेल तर गोष्ट वेगळी, परंतु नुसतंच जर चिंता करत राहिलो तर त्या विचारांनी निर्णय तर काहीच होत नाही, त्याचे परिणामही काही मिळत नाही. हो ना. युजली अशा निगेटिव्ह सिच्युएशनमध्ये मी सहसा म्हणतो की तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक तर काहीतरी सकारात्मक विचार करा, मन शांत ठेवून, आणि त्याच्याप्रमाणे कार्य करायला लागा. निदान पॉसिबिलिटी आहे, त्याच्यातही यश मिळेल की नाही मिळेल हे 50-50% पॉसिबिलिटी असते. ऑन द अदर हँड, तुम्ही जर म्हटलं की नाही मी आता फक्त चिंता करत राहील, तर चिंता करून तर काहीच मिळणार नाही. 0% शक्यता आहे की काही गोष्टी होऊ शकतील म्हणून. त्यामुळे चिंता सोडून सकारात्मक विचार करणं, त्या दृष्टीने पुढे जाणं निदान थोडीशी शक्यता असते. तर ही चंचलता नष्ट करण्यासाठी जे काही आपल्याला प्राणायाम, ध्यान हे सगळे मार्ग दिलेले आहेत, सतत ज्ञानात राहावं, मनावरती संस्कार करत राहावे, त्यांच्या माध्यमातून आपण मनाची चंचलताही निश्चितपणे कमी करू शकतो. ही चंचलता निर्माण होण्यासाठी आणखी जसं मनाचं स्वरूप आहे आणि याच्यातून पुढे या सगळ्या गोष्टी कशा निर्माण होत गेल्या तेही सांगितलं. की भाव म्हणजे काय, तर एखादा पदार्थ निर्माण होणे त्याला भाव म्हटलेला आहे. त्याचा विचार करणं आणि त्याची कल्पना करणं म्हणजेच त्याला भावना म्हटलेलं आहे. या भावना म्हणजे पदार्थ आणि त्यांचे विचार यांच्यावरती सतत विचार करून ठेवल्याने, सतत त्या भावना करत गेल्यामुळे आपल्यामध्ये सूक्ष्म संस्कार निर्माण होतात. हे सूक्ष्म संस्कार काय करतात? हे सूक्ष्म संस्कार पुढे जाऊन आपलं मन घडवतात. मन कसं की जे काही आपण विचार केलेले आहेत त्याच्यातून पुढे सगळे घटना घडत जाऊन आपल्या मनामध्ये तेच ते भाव येत जाऊन आपण एक प्रकारे आपलं मन पक्क करतो. खरं म्हणजे मन नावाची एक फक्त संकल्पना आहे, प्रत्यक्ष दाखवा असं म्हटलं तर होत नाही. आपण सगळेच त्याच पंचतत्वांचे बनलेले आहोत. आपले आकार थोडेफार वेगवेगळे असतील, परंतु रचना ही भौतिक शरीराची सारखीच आहे, आतली आणि बाहेरची दोन्हीकडची. मग आपलं बिहेवियर वेगवेगळं का होतं? आपलं वागणं वेगवेगळं का असतं? एकाच गोष्टीला जसं झुरळाला पाहून बायको घाबरते पण नवरा घाबरत नाही, असा प्रकार का होतो? याचा कधी विचार केला आहे का? काय आहे असं की जे वेगळं असतं? ते वेगळं म्हणजे हे आपलं मन आहे. आणि हे मन कसं झालेलं आहे, तर हे जे काही सूक्ष्म संस्कार आपल्यावरती होत आलेले आहेत त्या पद्धतीने जे काही घडलं आहे त्याला मन असं म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना याचं मन असं नाही, त्याचं मन तसं नाही. का नाही? त्याचं बिहेवियर. मन म्हणजे काय? शेवटी आपल्याला मन कसं कळतं? एखाद्याच्या बाहेरच्या कृतीतून. आपल्याला स्वतःचं मन कसं कळतं? आपण आपल्या आतमध्ये काय विचार करतो आहे. कोणीतरी म्हणतो तू स्वतःच मध्ये निगेटिव्ह विचार करतो आहे किंवा घाबरला आहेस,
आणि दुसरा असतो त्याच परिस्थितीला घाबरलेला नसतो. हे दोघांचं मन हे वेगळं काय आहे, तर याच्यामध्ये दोघांचे संस्कार वेगळे आहेत. सूक्ष्म झालेले संस्कार म्हणजे हेच त्या मनाच्या रूपाने. आणि हे मन पुढे आपले जे इंद्रिय आहेत, सेन्सेस आहेत, या इंद्रियांकडून काहीतरी कार्य करून घेतं. हे जे सगळं चक्र आहे, हे इथे वसिष्ठ ऋषींनी फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. या चक्राचं स्वरूप काय म्हणाले ते, की मुळात कुठले तरी संस्कार असतील, ते संस्कार आपल्याकडून आपलं मन म्हणून पक्के होतात, वारंवार त्या संस्कारांमधून राहिलं तर. त्याच्यानंतर हे संस्कार आपलं मन झाल्यानंतर या इंद्रियांकडून काहीतरी कार्य करवतात. आता काय करवतात, तर एक अगदी ढोबळ मनाने बघायचं झालं तर आपलं जीवन, आपण जे काही अस्तित्वात आहोत, ते सुद्धा या मनाच्याच माध्यमातून, मनामध्ये काहीतरी पूर्वी संस्कार झाले. अगदीच योग वसिष्ठच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जेव्हा हे ब्रह्मांड निर्माण झालं त्यावेळेस जे काही जीव हे सूक्ष्म संस्कारात होते, ते संस्कार घेऊन त्यांनी स्वतःचं जीवन निर्माण केलं. आणि ते जे काही त्यांचे कर्म होते, हे कर्म कसे झाले, तर ह्या संस्कारांच्या माध्यमातून कर्म करत गेले. एखाद्याला काहीतरी चुकीचे संस्कार असतील किंवा काही त्याचे विचार असतील, आपण त्याला पिंड म्हणतो. एखाद्याचं पिंड असं आहे, एखाद्याचा नेचर तसा आहे, त्याचा स्वभाव तसा आहे. तर हे जे काही मुळातून आलेलं असतं, त्याच्यापासून त्याला जर खत पाणी पुढे मिळत गेलं तर तो काहीतरी वेगळे संस्कार करतो, वेगळे कार्य करतो. आणि वेगळे कार्य केल्यानंतर, त्याच्या इंद्रियांकडून वेगळे कार्य केल्यानंतर तेच कार्य पुन्हा संस्कार होतात, कारण कर्म आणि त्याचे परिणाम. आणि ह्याचंच रिझल्ट हे आपलं एक प्रकारे जे काही जीवन आहे ते बघण्यात होतं. हा विषय थोडा नीट समजून घ्या. याच्यात असं नाही आहे की आपल्याला काही चॉईस नाही आहे. म्हणजे मी जन्माला आल्यानंतर माझे जे काही पूर्वसंस्कार होते, त्या पूर्वसंस्कारांच्या माध्यमातून आज मी काहीतरी विशिष्ट प्रकारे वागायला लागलो आणि त्याच्यातच मी कंटिन्यू करत गेलो आणि पुढे ते आणखी दृढ करत गेलो, तर माझे संस्कार आणि माझे कर्म हे तसे होत जातात. ह्याला समजा कुठे निगेटिव्ह गोष्टी असतील तर त्यांना तोडता येणं शक्य आहे का, तर ते शक्य आहे. मला थोडंसं इंटेलिजन्स असतो, मला थोडीशी बुद्धी असते. पुढे एका गोष्टीमध्ये असं सांगितलं आहे आपल्या अविद्या आख्यानमध्ये, विपश्चित राजाच्या गोष्टी, की आपल्या प्रत्येकामध्ये ती एक छोटी शक्ती असते, चेतना असते, की ज्याला आपण आतला आवाज म्हणतो, ती सुद्धा आपल्याला सांगते की काय योग्य काय अयोग्य. तर त्याच्या माध्यमातून आपल्यावरती पूर्वीचे संस्कार कसे असतील, पण आत्ताचे संस्कार बदलणं, शुभ अशुभ कळणं, त्याप्रमाणे पुढे जाणं हे आपल्या हातात असू शकतं. बऱ्याचदा मी जसं आता मोबाईलचं उदाहरण दिलं, एखाद्या मुलाला मोबाईलची ओढ असेल सारखी, पण त्यांनी जर त्याला तोडलं, काय जे काही मार्ग असतील त्या मार्गातून ती सवय सोडायला सुरुवात केली आणि दुसरी चांगली सवय कुठली लावायचं ठरवलं, तर एक असं दिसून येतं की मोबाईल हा सुटून जातो आणि दुसऱ्या चांगल्या सवयीचा फायदा त्याला व्हायला लागतो. त्याच्यात तो सहज गुंततो. शेवटी सवय काय असते, त्याच गोष्टीमध्ये पुन्हा राहणं. मग तुम्ही अभ्यासात राहा, तुम्ही खेळण्यात राहा, तुम्ही कलेमध्ये राहा, सतत त्याच्याशी जोडा, तुम्हाला त्याच्यावरती प्रेम होतं. मोबाईल वगैरे सारख्या गोष्टींशी प्रेम होत नाही. त्याच्यापासून एक वेळ तिटकारा निर्माण होईल, पण त्याचं प्रेम नाही निर्माण होणार. हा जो प्रकार आहे हे वारंवार केल्या जाणाऱ्या संस्कारांचे. काही संस्कार हे बाहेरून होतात आणि काही संस्कार हे आपल्या मनामध्ये इतके सूक्ष्म असतात की ते एका जन्मापासून पुढच्या जन्मापर्यंत सुद्धा जातात. म्हणूनच मुमुक्ष व्यवहारामध्ये वसिष्ठ ऋषींनी हेही सांगितलं आहे की जर या जन्मात शुभकर्म करणार असाल, या जन्मामध्ये शास्त्रानुसार वागत असाल, सत्संगाच्या मार्गावरती असाल, तर ते संस्कार इतके सूक्ष्म आपल्या मनामध्ये होतात की समजा यदाकदाचित पुढचा जन्म घ्यायची गरज पडली तर आपण आपलं डेस्टिनेशन ठरवू, आपल्याला कुठे चांगल्या ठिकाणी जन्म घ्यायचा आहे. इनफॅक्ट आपल्याला नियती मदत करते की हे जे काही संस्कार आहेत हे पुढे जावे, ह्याच्या दृष्टीने कार्य व्हावं, म्हणून आपल्याला चांगल्या घरात, चांगल्या वातावरणात जन्म मिळतो आणि तिथून आपलं कार्य पुढे सुरू होतं, आणखी प्रगती होत जाते. हे थोडक्यात भावना, संस्कार, मन यांचं वर्णन इथे योग वासिष्ठमध्ये केलेलं आहे. आणि हे संस्कारांचे फळ जेव्हा सिद्ध व्हायला लागतात मग आपण तसं जन्म घेतो आणि कर्म करायला सुरुवात करतो. आता ह्या चक्रातून सुटायचं असेल तर चांगले संस्कार हे आवश्यक आहेत. आपल्याला ठरवायचं आहे की मी माझं कुठलं कार्य करतो आहे आणि हे कार्य माझ्यावरती कशा प्रकारचे संस्कार निर्माण करणार आहे. ह्या बाबतीत आपल्या हातात निश्चितपणे कंट्रोल असतो. मी जर ठरवलं की मी सतत सिरियल्स बघेल किंवा काही करेल तर ते सूक्ष्म संस्कार माझ्यावरती होतात, हे सत्य आहे. त्याला चॅलेंज करण्यात काही अर्थ नाही.
मी एखादी सिरियल बघितली, भूताची सिरियल बघितली, एखादी रोमॅन्टिक सिरियल बघितली किंवा आणखी काही असेल, तर त्याचे संस्कार माझ्यावरती होणारच आहेत हे पक्कं ठेवायचं. आता त्या संस्कारांमधून मला पुढे जायचं आहे, त्याच मार्गावरती पुढे जायचं आहे की मला जीवनमुक्तीचे संस्कार हवेत. त्याच्यामुळे मी निश्चितपणे माझ्या आयुष्यातले चांगले कार्य करेल, परंतु जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जीवनमुक्तीचे संस्कार करेल. म्हणजेच योग वासिष्ठ बघेल, ऐकेल, त्याच्याबद्दल चर्चा करेल, हे ज्ञान पुन्हा पुन्हा मिळवायचा प्रयत्न करेल. हे जर मी ठरवू शकलो, हे जर मी असं करायला लागलो, तर निश्चितपणे माझे संस्कार मी बदलतो. माझे संस्कार बदलल्यानंतर माझं जीवन, माझं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी बदलता येतात. तर संस्कार हे कसे घडतात? निश्चितपणे एक सत्संग तो आपल्यावरती परिणाम करतो. स्वतःचा विचार तो सुद्धा चांगला परिणाम करतो. आणि जे काही मोक्षाचे बाकीचे दोन द्वारपाल होते, एक होता समाधान आणि दुसरा होता स्वतःवरती, आपण जसं त्याला शम म्हटलेलं आहे, स्वतःच्या विचारांवरती नियंत्रण. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण स्वतःवरती चांगले संस्कार हे निश्चितपणे करू शकतो. आणि त्यानंतर मग एक बालाख्यान, लहान मुलांची गोष्ट सांगितली आहे. तर त्या गोष्टीच्या अगोदर वसिष्ठ ऋषींनी म्हटलं की एकदा हे जर सगळं कळलं, श्रीरामांना ते फार सुंदर सांगतात, हे श्रीराम, एकदा हे जर सगळं लक्षात आलं की हे जीवनाचं स्वरूप हे सगळं असं आहे, याच्या बाबतीत किती विचार करावा माणसाने. खरंच कधी कधी असा प्रश्न मनात जर पडला की आपण सहज कुठेतरी विचारात हरवलोय, आणि मग विचार करायचा, तर हा विचार करायचा की काय जीवन आहे, जीवनात काय चाललं आहे, काय करतो आहे, हे सगळं करून करून काय मिळवणार आहे, कशासाठी करतोय, अशा प्रकारचे प्रश्न जर मनात यायला लागले, तर एक क्षण असा येतो की अरे सगळं शून्य आहे, हे सगळं करण्यामध्ये काहीही अर्थ दिसत नाही, काही करण्यामध्ये काही विशेष रस आहे अशा प्रकारची गोष्टच नाही आहे. आणि मग हे थोडंसं योग वासिष्ठाचं किंवा आणखी भगवद्गीतेचं आणखी कुठलं काही ज्ञान मिळालं, आणि त्याच्या माध्यमातून असा प्रश्न, असा विचार यायला लागला की तसंही सगळं शून्यच आहे, शून्यातूनच सगळं काही निर्माण झाल्यासारखं आहे. मग काय आहे, कसं आहे? मी मागे योग वासिष्ठाच्या सुरुवातीला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की नेमकी निर्मिती कशी झाली, कुठले तत्व अस्तित्वात आले, कुठले तन्मात्र अस्तित्वात आले, आणि त्याच्यानंतर मनाचं स्वरूप काय, आणि ह्या सगळ्या जी चर्चा आहे याच्यात खूप जाऊनही काय साध्य होईल हे सांगता येत नाही, हो ना. कारण किती मला ब्रह्मांड असं झालं, ब्रह्माची निर्मिती अशी झाली, हे सगळं झालं, तसं झालं, हो, पण त्यांनी आजच्या जीवनाला काय फायदा? जे काही कळलं त्यांनी नेमकं काय परिवर्तन होत आहे हेच आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे विचार करायचा, किती विचार करायचा, कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायचा, आणि शेवटी स्वतःला किती थकवायचं. त्यापेक्षा वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे सगळा विचार सोडून द्या, केवळ आहे तेवढं सांगितलेलं हे सगळं शून्य आहे, काहीतरी भ्रम झालेला आहे, आणि या भ्रमातूनच हे सगळं विश्व निर्माण होत असतं. याला आपण कितीही सत्य समजायचा प्रयत्न केला तरी ते काही सत्य होत नाही. त्याच्यासाठी त्यांनी ती बालाख्यान गोष्ट सांगितली आहे 3 राजकुमारांची. ती आजी त्यांना सांगते की जिथे एका मुलाला गोष्ट सांगत असते, लहान मुलाला, की 3 राजकुमारांचा जन्म झाला, त्यापैकी 2घांचा जन्मच झाला नाही, तिसरं पोटातच राहिलं नव्हतं. मग हे जन्म झाल्यानंतर हे 3 राजकुमार पुढे मोठे झाले, त्यांचे घरचे सगळ्यांचा मृत्यू झाला. मग हे बाहेर निघाले, बाहेर पडल्यानंतर मग त्यांना खूप तहान लागली, मग त्यांनी नदी शोधली, तर त्यांना अशी 3 नद्या सापडल्या, त्यापैकी 2 नद्यांमध्ये पाणीच नव्हतं, एक नदी कोरडी ठणठणीत होती, हो ना. मग त्या पाण्यामध्ये ते भरपूर त्यांनी आंघोळ केली, पाणी पिलं, शांतपणे पुढे निघाल्यानंतर त्यांना मग वृक्ष दिसला, हे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी. आणि मग तो राजवाडा, मग त्या राजवाड्याला भिंती नव्हत्या, मग त्यांनी तिथे भांडे होते, भांड्यांना 2 भांड्यांना बुड नव्हतं, तिसऱ्यांना काठ नव्हते, असं काही काही करून मग त्याच्यात भात शिजवला. मग तो भात किती 100 लोकांना जेव घातला, त्यांच्यातल्या कित्येकांना डोळेच नव्हते, कित्येकांना मुख नव्हतं. हे जे काही असं प्रकारचं सगळं वर्णन केलेलं आहे, ते वर्णन कशाचं आहे? ते वर्णन या जगाचं आहे, आणि आपण या जगाकडे बघतो आपलं आहे. आपण ज्या सगळ्या गोष्टींना सत्य समजतो, पहिल्याच दिवशी विचारलेला पहिलाच प्रश्न, हे सगळं जे निर्माण झालेलं दिसतं आहे, माझ्यासमोर डोंगर असेल, घर असेल, हे याच्यापूर्वी काय होतं, कुठून आलं, असा प्रश्न जेव्हा करायला जातो, तेव्हा आजच्या दृष्टीने वैज्ञानिक तरी जिथे थांबलेले आहेत, ते वैज्ञानिक म्हणतात की ते पूर्वी कुठलं तरी सॉलिड मॅटर होतं,
बिग बँग त्याच्यामध्ये झालं, म्हणजे मोठा स्फोट झाला आणि तिथून पुढे सगळं निर्माण झालं. आणि जेव्हा हा प्रश्न विचारावा की ते मॅटरच्या अगोदर काय होतं, ते मॅटर कुठून आलं, त्या प्रश्नाचं अजून तरी उत्तर सापडलेलं नाही. शोध सुरू आहे. योग वासिष्ठ सरळ सांगतं की जे शून्य आहे त्याच्यामध्ये काहीही निर्माण होऊ शकत नाही. शून्य काय होतं? आकाश होतं. या आकाशामध्ये काय असेल तर काहीच असणार नाही. कोणीतरी आहे ज्याला भ्रम झाला. तो कोणीतरी कोण आहे? तर तो एक केवळ अनादि अनंत आहे. आणि त्यालाच एक मनामध्ये कोहम, मी कोणीतरी असा विचार आला आणि त्याच्यामधून मग हे सगळं निर्माण केलं. सगळं निर्माण केल्याबरोबर मग बंधन, त्याच्यात फसलो आणि या बंधनातून सुटण्यासाठी पुन्हा कोहम, मी कोण असा विचार केला आणि मग लक्षात आलं की अरे मी कोणीच नाही, हे सगळं शून्य आहे. कुठलं तरी स्वप्न बघणं सुरू आहे, त्या स्वप्नातच मी स्वतःला बघतो आहे आणि म्हणून सोहम, मी म्हणजे तोच असा विचार करून पुन्हा ह्याच्यातून मोक्ष. हे चक्र असंच चालू राहतं. म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतात श्रीरामांना की याचा किती विचार करणार, किती डोक्याला त्रास करून घेणार, हे सगळं सोडून दे, या सगळ्याच्या भानगडीत पडू नको. आहे तसं जीवन, शास्त्र आणि गुरुवचन याप्रमाणे काढ आणि पूर्ण सगळ्या गोष्टींशी डिस्पॅशनेट हो, कशाशी जोडून घेऊ नको, कुठल्याही बंधनात अडकू नको. याच्यानंतर मग लवणराजाची गोष्ट आहे आणि लवणराजाच्या गोष्टीमध्ये पुढे मनाचा खेळ, त्यांनी जे काही सगळं स्वप्न बघितलं, त्या स्वप्न बघितलं म्हणा किंवा त्याला जो काही भ्रम झाला तो का झाला, कसं झालं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी हे जे सगळं वाचन होईल तेव्हा त्यांची चर्चा करू. मी पुन्हा एकदा सांगेन की हे वाचत असताना, योग वासिष्ठ वाचत असताना ह्याचं आपल्या इतिहासाशी स्वतःच्या आणि त्याच्यानंतर आपल्या भविष्याशी कसा संबंध येऊ शकतो त्या दृष्टीने विचार जरूर करा. हा सगळा अतिशय सुंदर प्रवास सध्या सुरू आहे आणि एका बाबतीत अतिशय स्वार्थी व्हा. काय वाटेल ते झालं तरी आपलं मन बिघडू देणार नाही, कारण मन बिघडलं की शरीर बिघडतं, शरीर बिघडलं की भोगायचं आपल्यालाच आहे. डॉक्टरकडे आपल्यालाच जाऊन तासनतास वाट बघायची आहे, हॉस्पिटलमध्ये पडलो तर आपल्यालाच पडायचं आहे. कर्कटी राक्षसी जी आता सुईच्या रूपाने आपल्यासमोर दिसू शकते, ती म्हणजे सलाईनची सुई असेल, इंजेक्शन असतील, बरोबर, तर ती आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी केवळ शास्त्र आणि गुरुवचन याप्रमाणे जर जाता आलं तर छानच. मग ना कर्कटी जीवनातील ना बाकीच्या कोणी काय असतील तर ते प्रारब्ध असतील तर असतील, पण त्याच्यामुळे स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतला असल्या उद्योगात पडू नका. ठीक आहे. शेवटी सगळंच आम्ही गमतीने म्हणतो मोती होणार आहेत, पण आपल्याला माहिती आहे सगळ्यांचं शेवटी काय होणार आहे. समोरचे असू द्या, आपण असू द्या, ठीक आहे, सगळंच काही संपणार आहे. कशाला इतके दिवसपर्यंत ताणायचं, डोक्यावर ओझं ठेवायचं. ओके, तर आज इथे थांबूया. काही प्रश्न असतील तर ते घेता येतील, नाहीतर पुढच्या रविवारी भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम. चला, कोणा काही प्रश्न असतील तुम्ही हँड रेज करा. कोणाला काय विचारायचं आहे का? छान आहे. याचा अर्थ सगळं सविस्तर वाचन सुरू आहे, प्रश्न नाही घेत. बरोबर, भरपूर चर्चा होते. छान. मध्ये शलाका त्यांचा मेसेज होता, त्यांना तो एक प्रश्न कळला नाही. श्रीरामाचा 184 पानावरती होता म्हणाले तो. त्याच्यामध्ये श्रीरामांनी विचारलं होतं की हे वसिष्ठ ऋषी म्हणाले की कर्माशिवाय मनुष्य निर्माण होतो, कर्ताशिवाय कर्म आहे, किंवा कर्म आणि कर्ता यांच्यात भेद कसा. साधारणपणे असं एक कल्पना असते की मी जर काही केलं तर मी करता आणि त्याच्यामुळे माझं होणारं कर्म, असं एक साधारणपणे अंडरस्टँडिंग असतं. पण वसिष्ठ ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे जो कोणी निर्माण झाला आहे तो विनाकारणच निर्माण झाला आहे. तर मग असं कसं होऊ शकेल ना. म्हणजे माझी निर्मिती झाली आहे तर माझी निर्मिती होण्यामागे माझे कुठले तरी कर्म असले पाहिजे, नाही तर मी निर्माणच होणार नाही, जन्मच घेणार नाही. मग माझे कुठले कर्मच नसतील तर कसा निर्माण झाला. तर तिथे त्यांनी वसिष्ठ ऋषींनी उत्तर दिलं आहे की हे जे काही निर्मिती झाली ही सगळी मनाच्या तत्वापासून झाली. मनानेच कर्म निर्माण केलं, मनानेच कर्ता पण केला. मनाने कर्म कसं काय निर्माण केलं, तर आपण जेव्हा ते सांगितलं की जेव्हा सगळं संपलं होतं कल्पाच्या आरंभी, जेव्हा फक्त ब्रह्मांड निर्माण होत होते,
त्यावेळेस जे काही ब्रह्मानी निर्मिती केली. आता याच्यामध्ये आपल्या निर्मितीच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. योग वासिष्ठमध्ये 2-3 कन्सेप्ट आहेत. एक कल्पना अशी आहे की आपण मृत्यूच्या समयीत स्वतःचं वेगळं जीवन बघायला सुरुवात करतो. तो एक भाग आहे. दुसरा की जो कोणी ब्रह्मदेव असेल त्या ब्रह्मांडाचा, त्याच्याकडे जेव्हा तो ब्रह्मांड निर्माण करतो तर हे जे कोणी जीव असतात ते आपल्या तिथेच त्या रूपात स्थिर असतात, सूक्ष्म रूपात स्थिर असतात. ते स्वतःचे संस्कार घेऊन पुन्हा जन्माला येतात. तर इथे हे जे काही त्याचं सूक्ष्म स्वरूप असतं, सूक्ष्म मन असतं, हेच मन स्वतः आपली निर्मिती करतं. ते निर्मिती कसं करतं, तसं हे संस्कारांच्या माध्यमातून सांगितलं की मला त्याचे काहीतरी संस्कार आहेत, आता काहीतरी करायला हवं, आता काहीतरी करायला हवं. आणि ते जेव्हा फळ प्राप्त होतं, त्याचं जेव्हा फलित व्हायला लागतं, तेव्हाच मग हे कर्म स्वतःचं शरीर धारण करतं. शरीराच्या माध्यमातून इंद्रियांकडून आपले कार्य करायला लागतं. आणि म्हणून मग ते चक्र सुरू होतं. शरीर आलं, कर्म करायला सुरुवात केली, कर्म केल्याबरोबर पुन्हा संस्कार आणि पुन्हा त्या संस्कारांसाठी शरीर, असं हे सगळं कर्म आणि कर्ता ह्यांचा सिक्वेन्स हा सुरू होतो. पण अगदी सुरुवातीला कोणीही कर्ता नाही आहे, कोणीही कर्म नाही आहे, कारण सगळंच शून्य. या मनापासूनच दोन्ही एकदम निर्माण होतात. हे मनच ठरवतं की पुढे माझे कर्म हे असे आहेत. आणि त्या कर्मांसाठी म्हणून शरीर. एकाच वेळेस दोन्ही गोष्टी या निर्माण होतात. ठीक आहे, इथे प्रश्न आहे काहीतरी? धन्यवाद सर. छान कळलं. काही कळतच नव्हतं. आम्ही खूप चर्चा केली त्याच्यावर, पण की प्रभू श्रीरामांना काय प्रश्न विचारायचा हेच कळत नव्हतं. थँक्यू. जय गुरुदेव. हा, तो सिक्वेन्सच त्यांनी मुळात हाच प्रश्न विचारलाय ना की असं कसं म्हणतं. त्यांचं म्हणणं होतं कर्मावाचून कार्य आणि पूर्वकर्म वाचून जन्म हे कसं शक्य आहे? हा, आणि तसं जर नसेल तर मग तो सगळा हे जी सृष्टीचे जे नियम आहेत की काही कर्म केली तरी आपली पुन्हा निर्मिती होण्याचे कारण नाही किंवा आपल्याला काही भोगायची गरज नाही, ते नियमच तुटतील, असा त्यांचा प्रश्न होता. हो, पापी माणसाला पाप करण्याची भय राहणार नाही, बरोबर. किंवा चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळेल ह्याची आशा नाही. हा, त्याच्यामुळे कर्ता आणि कर्म हे कुठेतरी जोडलेले आहेत. ते कसे आहेत तर ते त्यांनी सांगितलं. धन्यवाद. जय श्रीराम. जय गुरुदेव. हा, महादेवजी. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझा असा प्रश्न आहे की मन 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 का आहे ते काही लक्षात नाही गेले अजून. आपण इथं बोलतो की आत्मा मोठा आहे, आत्मा हा जातो, आत्मा हा आत्म्याला समाधानकार आहे, पण हे मनालाच आपलं करायला होतं. मनासाठी बुद्धी मोठी आहे, पण बुद्धी ही मोठी असताना देखील हे मन ऐकत नाहीये. मग चेतना आहे आपल्याकडं, म्हणजे चेतना, मन, बुद्धी आणि आत्मा हे म्हणजे मी गोंधळून गेलो याच्यामध्ये की आपल्याला मनावर सगळं. आता हे मन म्हणजे आत्म्यापेक्षा सगळ्यात हे मनच खूप मोठं भारी दिसायला येतं याच्यामध्ये. तर याच्यातला असा फरक कसा हे थोडस समजून गेलं तर बरं होईल. बर, फरक आपण समजू, पण त्याने खूप फायदा होईल अशातला प्रकार नाही. ओके, कारण समजून काय करणार ना शेवटी. असं आहे, आत्मा त्याला आपण जीव म्हटलेला आहे. आणि हा जीव म्हणजे आपलं पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, आपली बुद्धी, मन, त्याच्यानंतर आपले पंचप्राण, या सगळ्या गोष्टींनी मिळून आहे. एखाद्याचा जीव जातो तर काय फक्त शरीर संपतं आणि श्वास संपतं हे आपल्याला दिसतं, बरोबर आहे. त्याचा श्वास आपल्याला लागत नाही, शरीर हे बाहेरून थंड पडलेलं आहे, शरीर रिस्पॉन्ड करत नाही असं समजतं. परंतु आतल्या ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत त्यामध्ये आपलं मन असेल, बुद्धी असेल, अहंकार असेल, आपली स्मृती असते, ह्या सगळ्या गोष्टी असतील, त्यांचं काय होतं, ती जी चेतना असते जी या सगळ्या शरीराला चालवणारी असते, तिचं काय होतं हे आपल्याला कळत नाही. कुठे ते कशी गेली, काय गेली, काहीच कळत नाही त्याचं. बरं, शरीर जाळलं म्हणजे काय ते बाकीचं संपलं असेल, ते आहे की नाही हेही कळत नाही. तर त्या सगळ्या ज्या काही उरलेल्या गोष्टी आहेत त्यांना म्हणून सूक्ष्मजीव असा म्हटलेला आहे. तो सूक्ष्मजीव म्हणजेच त्याला मन म्हणा, जीव म्हणा, ह्या सगळ्या संस्कारांचं मिळून त्याला जीव असं एक नाव पडतं. आणि तोच काय असेल तर पुढचं जन्म बघणं, त्याच्यात जाणं, ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या प्रकरणांमध्ये सांगितलेल्या आहेत. पण मुळात हे सगळं समजून करायचं काय, म्हणजे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवाय की माझा गोल काय, माझा उद्देश काय, आणि त्या दृष्टीने दुसरीकडून अलीकडे आपल्या सध्याच्या स्थितीपर्यंत त्या उद्देशापर्यंत येत जाणं हे आवश्यक आहे. उद्देश आहे आनंदी राहणं, सुखी राहणं. त्याचा जो मार्ग आहे तो काय सांगितलेला आहे, त्याचा मार्ग सांगितला आहे गुरुवचन आणि शास्त्र. गुरुंनी जे सांगितलं त्याप्रमाणे आणि शास्त्र याप्रमाणे आपण कार्य करायचं, त्याच्यात जास्त विचार नाही करायचा.
बस. ते जर करता आलं, साध्य झालं तर ठीकच आहे. त्याच्यापासून काही वेगळं केलं तर म्हणून हे सगळे परिणाम सांगितलेले आहेत आपल्याला. चला भेटू. तुमचं शुभ येस. कार्य सुरू ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांना जोडा. मध्ये मध्ये हे योग वासिष्ठाचे जुने सत्र पण ऐकत चला. सहज येता जाता थोड्या वेळ लावलं, ऐकलं, मधूनच ऐकायला सुरुवात करा. कुठलाही टॉपिक घेतला, कुठलाही ऐकायला सुरुवात केली तरी तेवढंच एक जरा कानावर योगायोगाने चांगल्या गोष्टी पडू शकतात. आपल्याशी संबंधित असेही असू शकतात. हे माहीत नाही कधी काय कानावर पडेल तर. हो ना, 10 मिनिटच मिळाले तर ठीक आहे, कुठून तरी यतीन जोशींना ऑनलाईन आणायचं, सुरू करून द्यायचं. किती सोपं काम आहे नाही. कोणालाही आणा, कोणाचंही ऐका, पण ऐकत राहा स्वतः. चला, जय गुरु.